गुड मॉर्निंग, आय एम इम्रान सर. SC फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. फायनली आफ्टर कोरोना 12ची एक्झाम स्टार्ट आहे आणि सर्व विद्यार्थी एकदम चांगल्या पद्धतीने एक्झाम देत आहे. ओके, रिसेंटली झालेला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा क्वेश्चन पेपर तुम्ही बघितला असेल. खूप सिंपल लेवलचा असा क्वेश्चन पेपर आला होता. याच क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. आय नो बरेच विद्यार्थी या क्वेश्चन पेपरचं सोल्युशन बघण्यासाठी एक्साइटेड आहे, कारण त्यांनी कशा पद्धतीने त्या क्वेश्चन पेपरचं सोल्युशन केलं आहे आणि मी कशा पद्धतीचं सोल्युशन करतो हे त्यांना बघायचं आहे. म्हणजे त्यांना एक आयडिया येऊन जाईल का आपण जे सोल्युशन केलं आहे त्यामध्ये आपल्याला किती मार्क्स मिळेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ वाया नाही घालत आपण लगेच सोल्युशन स्टार्ट करूया. कम्प्लिटली सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे का हा जो व्हिडिओ आहे तुम्ही 2 ग्रुपमध्ये तुम्हाला शेअर करावं लागेल. ग्रुप नंबर 1 म्हणजे असा का जे विद्यार्थी सध्याला 12थमध्ये आहे, जे एक्झाम देत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि तसेच ग्रुप नंबर 2 म्हणजे जे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये 12वीमध्ये येणार आहे, 12थमध्ये येणार आहे त्यांनाही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या बॅचला एक आयडिया येऊन जाईल का कशा पद्धतीने आपल्याला 12थमध्ये गेल्यानंतर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचं सोल्युशन करावं लागतं, पेपर सॉल्व करावा लागतो. ओके, तर एवढी एक छोटीशी रिक्वेस्ट तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना आहे, तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करणार. ओके, तर स्टार्ट करूया. बघा, 7 क्वेश्चन तुम्हाला या पेपरमध्ये विचारलेले होते. मी तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवतो. जर तुम्हाला क्वेश्चन पेपर हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. ओके, तर क्वेश्चन पेपर असा होता आणि यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो 20 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलेला होता, राईट. तर 20 मार्क्समध्ये सेक्शन दिले होते ABCD. क्वेश्चन फर्स्टमधला जो A आहे त्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स टाईप क्वेश्चन होता. म्हणजे 4 ऑप्शन होते, एक ऑप्शन चूज करायचं होतं आणि त्याचं सोल्युशन करायचं होतं, राईट. तर आपण बघा, मी क्वेश्चन तुमच्यासमोर लिहिलेला आहे आणि आपण आता याचं डायरेक्ट आन्सर लिहूया. ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला असा विचारलेला होता, सिलेक्ट करेक्ट ऑप्शन्स अँड रिराईट द स्टेटमेंट. बरेच विद्यार्थी काय चूक करत असतात का फक्त त्याचा आन्सर लिहून टाकतात आणि त्यांना वाटतं का आपण बरोबर लिहिलं. पण विद्यार्थी मित्रांनो, एक काळजी तुम्हाला इथे घ्यायची होती का जे आन्सर आहे, आन्सर तुम्हाला चूज केल्यानंतर ते स्टेटमेंट पुन्हा लिहायचं होतं. ओके, आता इथे मी तुम्हाला फक्त डायरेक्ट आन्सर दाखवणार, पण आय नो तुम्ही सर्वांनी ते स्टेटमेंट जे आहे ते रिराईट केलं असेल. ओके, तर फर्स्ट जो क्वेश्चन आहे सिलेक्ट, याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस डॅश डॅश अकाउंट इज प्रिपेअर. खूप सिंपल आहे. फर्स्ट जो लेसन आहे फायनल अकाउंट, यामधला हा MCQ तुम्हाला दिलेला आहे. आता याचा आन्सर काय असलं पाहिजे, तर बघा 4 ऑप्शन तुम्हाला दिले होते, ट्रेडिंग अकाउंट, कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याचं करेक्ट आन्सर होतं बाळांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, पूर्ण लिहूया आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हेच करेक्ट आन्सर आहे. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन तुम्हाला यामध्ये विचारलेला आहे, फ्रॉम द फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस द क्रेडिटर्स आर स्पेशली इंटरेस्टेड टू नो. आता फायनान्शियल स्टेटमेंट जास्त तर हे आपण क्रेडिटर्स, आपले जे कंपनीचे ओनर्स या सर्वांसाठी बनवत असतो, जेणेकरून त्यांना आपली फायनान्शियल पोझिशन हे सर्व गोष्टी समजेल. पण क्रेडिटर्स जे असतात ते ॲक्च्युली कशामध्ये इंटरेस्टेड असतात असा त्यांनी क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. तर 4 ऑप्शन तुमच्या समोर होते. पहिलं होतं लिक्विडिटी, त्यामध्ये B होतं प्रॉफिट, C सेल्स अँड D शेअर कॅपिटल. त्याचं करेक्ट आन्सर आहे बाळांनो लिक्विडिटी. ओके, लिक्विडिटी, राईट आन्सर इज लिक्विडिटी. ओके, सेकंड च्या नंतर थर्ड बघा, डेथ इज अ कंपल्सरी. डेथ इज अ कंपल्सरीचं राईट आन्सर काय बाळांनो रिटायरमेंट. डेथ इज अ कंपल्सरी रिटायरमेंट. याचे 4 ऑप्शन तुम्हाला दिले होते, डिझोल्युशन, ॲडमिशन, रिटायरमेंट अँड वाइंडिंग अप. त्याचं राईट आन्सर आहे रिटायरमेंट. ओके, देन द ड्यू डेट ऑफ द बिल ड्रॉन फॉर 2 months ऑन 23rd November 2019 विल बी डॅश डॅश. आता एक बिल आहे त्याची डेट तुम्हाला दिली होती 23 नोव्हेंबर 2019 आणि तुम्हाला ड्यू डेट काय आहे ते विचारलेली होती. 4 ऑप्शन तुमच्या समोर होते बाळांनो,
खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं हा क्वेश्चन मे बी चुकलाही असेल, कारण याच्यामध्ये जे ऑप्शन होतं ते कन्फ्यूज करणार होतं. बघा, ऑप्शन ए होतं 23 म्हणजे जानेवारी 2020, त्यानंतर 25 जानेवारी 2050, 26 जानेवारी 2019 अँड 25 जानेवारी 2020. तर ऑप्शन सी आणि डी मध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होते. बघा बाळांनो, एकदा मी तुमचं क्लिअर करतो. बघा 25 26 जानेवारी 2019 अँड 25 जानेवारी 2020. ओके, सी ऑप्शन हे होतं आणि डी हे होतं, राईट. आता बघा बाळांनो, 2 महिन्याचा टाईम पिरियड आणि त्यामध्ये बोनस डे 3 आपण ॲड करतो, राईट. तुमचं बिल ऑफ एक्सचेंज जे चॅप्टर आहे त्यामधला हा क्वेश्चन आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय विचार केला का 23 + 3 म्हणजे 26 येणार, तर डायरेक्ट याचं आन्सर टिक करून टाकलं, राईट. पण हे आन्सर चुकीचं होतं बाळांनो. का चुकीचं होतं? कारण 2 महिने जर तुम्ही काउंट केले, नोव्हेंबर 19, त्यानंतर डिसेंबर 19, जानेवारी 20 स्टार्ट होईल, राईट. म्हणजे 2019 हे ऑप्शन बिलकुल चुकीचं आहे. 2020 हे ऑप्शन त्याचं करेक्ट असणार आहे. पण डेट जी आहे इथे सर 26 नाही 25 आहे. मग या इथे हे MCQ याचे आन्सर चुकीचं आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत होतं. पण विद्यार्थी मित्रांनो, जर आपण 3 दिवस ॲड केले बोनस डे, तर 26 म्हणजे 26 जानेवारी येतं. आणि 26 जानेवारी हा पब्लिक हॉलिडे असतो, म्हणजे या दिवशी सुट्टी असते. तर ज्या दिवशी सुट्टी असते त्याच्या पूर्वीचा दिवस आपण काउंट केला जातो, लक्षात ठेवा. म्हणून 25 डी हे ऑप्शन दिलं करेक्ट होतं. तर याचं ऑप्शन काय पाहिजे? क्वेश्चन नंबर 4चं 25 जानेवारी 2020 हे याचं राईट आन्सर होतं. ओके, लास्ट बघा, डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट शुड बी डॅश डॅश टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. ओके, आता बघा, जेव्हा पण ॲसेट डिक्रीज होती तर आपण रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साईडला त्याला शो करतो, असा सिम्पली असा MCQ तुम्हाला विचारलेला होता. 4 ऑप्शन तुमच्या समोर होते, डेबिट, क्रेडिट, ॲड आणि नन ऑफ द अबो. तर बघा बाळांनो, खूप सिंपल पद्धतीने विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिलेलं आहे, डेबिटेड. याचा आन्सर काय? डेबिटेड, राईट. कारण कोणतीही ॲसेट डिक्रीज होती तर त्याला आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला शो करतो. ओके, तर बघा या पद्धतीने क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मधले हे राईट आन्सर आहे. होप सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे आन्सर की लिहून घ्या. ओके, मग पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. क्वेश्चन फर्स्ट मधला बी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला बी सेक्शन सॉल्व्ह करणार आहे. यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला होता, राईट अ वर्ड किंवा फ्रेज ॲज अ सबस्टिट्यूट फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला खाली काही 5 प्रश्न विचारलेले होते आणि प्रत्येक सेंटेन्स किंवा स्टेटमेंटचं आपल्याला एक वर्ड म्हणजे एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याचं आपल्याला शॉर्टकटमध्ये एक वर्ड त्यासाठी सुटेबल असा वर्ड आपल्याला लिहायचा होता. ओके, तर बघा यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. तर डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट जो डिफरन्स असतो त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. ओके, हा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. त्यानंतर सेकंडमध्ये तुम्हाला बघा, सेकंड विचारलेला होता, एक्सपेन्सेस इन्क्युअर्ड ऑन डिझोल्युशन ऑफ फर्म. डिझोल्युशनचे जे एक्सपेन्सेस आहे त्यांना काय म्हणतात? तर डिझोल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस असं आपण त्यांना नाव देतो. त्यानंतर नंबर 3 मध्ये तुम्हाला फॉर्म्युला विचारला होता, ओल्ड रेशो लेस न्यू रेशो. काय येणार आहे? ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो केलं तर तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो मिळतो. ओके, त्यानंतर नंबर 4, ऑफिसर अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट फॉर नोटिंग ऑफ डिसऑनर ऑफ बिल. तर जो ऑफिसर अपॉइंट केला असतो त्याला काय म्हणतात? तर त्याला आपण बघा नोटरी पब्लिक असं त्याला नावाने ओळखलं जातं. आणि लास्ट याच्यामध्ये होतं, डोनेशन रिसिव्ड फॉर अ स्पेसिफिक पर्पज. जर डोनेशन कशासाठी मिळतं आहे हे आपल्याला जर रिझन दिलेलं असेल किंवा ते पर्पज सांगितलेलं असेल तर त्या डोनेशनला किंवा त्या इन्कमला कॅपिटल रिसिप्ट असं म्हणतात. या पद्धतीने क्वेश्चन बी म्हणजे फर्स्टमधलं बीचं जे आन्सर आहे ते असे पाहिजे असते. तर क्वेश्चन नंबर फर्स्टमधला आपला ए आणि बी कंप्लीट झालेला आहे. सी आणि डी या 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. या पद्धतीने जे आन्सर असले पाहिजे असते.
तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आपण आता काय करू, डायरेक्ट क्वेश्चनची सुरुवात करू, म्हणजे प्रॉब्लेमची सुरुवात करू, जेणेकरून आपली व्हिडिओची लेंथ ही कमी राहील. ओके, तर स्टार्ट करूया. बघा, सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे, सेकंड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरवरती विचारण्यात आला होता. एकदम सिंपल असा क्वेश्चन आहे. आपण प्रत्येक जो कंपल्सरी क्वेश्चन आहे तो सॉल्व करूया, म्हणजे तितके जरी सॉल्व केलं तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल का किती मार्क्स तुम्हाला मिळाले असतील. ओके, तर बघा सेकंड क्वेश्चन जो आहे त्यामध्ये आपल्याला 3 पार्टनर्स दिलेले आहे. त्यांचे मी कॅपिटल अकाउंट इथं बनवलेलं आहे. हे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्यानंतर कॅश अकाउंट आणि बॅलन्स शीट, असे 4 अकाउंट आपल्याला याच्यामध्ये बनवायचे होते. काही लोक कॅश अकाउंट बनवतात, नाही पण बनवत चालतं, पण आपण कॅश अकाउंट नेहमी बनवत असतो, त्यामुळे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायला अडचण येत नाही. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर आपण ॲडजस्टमेंट सॉल्व करू. फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये बघा, आपल्याला त्यांनी सांगितलं होतं ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹40,000 ॲज हिज कॅपिटल. 40,000 हे कॅपिटल आहे आणि कॅपिटलचे 2 इफेक्ट आपण काय करतो बघा. तर अगोदर कॅशच्या डेबिटला पहिला इफेक्ट घेतो 2. कॅपिटल कोणाचं होतं, भरत, तर भरत कॅपिटल अकाउंट. एकदम फास्ट पद्धतीने मी तुम्हाला याचं सोल्युशन करून दाखवणार आहे. ओके, जेणेकरून तुम्ही बोर होणार नाही आणि कम्प्लीट सोल्युशन तुम्हाला बघायला मिळेल. तर आपल्याला या 40,000ला लिहायचं आहे बाळांनो बाय कॅश अकाउंट. ओके, त्यानंतर 1/5 शेअर अँड 20,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. गुडविलचे देखील 2 इफेक्ट सेम होईल. 2 कॅपिटल अकाउंट. गुडविल आपण ओल्ड पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, राम आणि श्याममध्ये, त्यांच्या रेशोमध्ये 3:1, म्हणजे 15,000 रामचे आणि 5,000 श्यामचे. अशा पद्धतीने 20,000चं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे आणि यांच्या क्रेडिटला 15,000 5,000 डॅश बाय कॅश अकाउंट, बाय कॅश अकाउंट. गॉट इट. त्यानंतर फर्स्ट ॲडजस्टमेंट आपली संपली. सेकंडमध्ये बघा काय दिलेलं आहे. सेकंड ॲडजस्टमेंट आहे अ प्रोव्हिजन फॉर 5% डाउटफुल डेट टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स, म्हणजे आपण याला RDD म्हणतो बाळांनो. ओके, तर बघा सन्ड्री डेटर्सवरती आपल्याला प्रोव्हिजन करायचे आहे. सन्ड्री डेटर्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 64,000. ठीक आहे, सन्ड्री डेटर्सची व्हॅल्यू 64,000 आहे आणि त्यामधून आपल्याला प्रोव्हिजन मायनस करायचे आहे 5%. तर यावरती प्रोव्हिजन किती येईल, लेस RDD, शॉर्टकटमध्ये आपण याला RDD म्हणू, 3,200. रिमेनिंग बॅलन्स उरेल 60,800. आणि याचा सेकंड इफेक्ट आपण घेणार आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला 2 डेटर्स अकाउंट 3,200. ओके, त्यानंतर थर्ड स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5% अँड लँड अँड बिल्डिंग ॲप्रिसिएटेड बाय 20%. व्हेरी सिम्पल ॲडजस्टमेंट आहे. सगळ्यात अगोदर स्टॉकची व्हॅल्यू बघा 40,000 आहे. स्टॉक 40,000. ॲप्रिसिएशन म्हणजे ॲड करणार, याच्यामध्ये आपण व्हॅल्यू आहे 5%. ओके, 5% व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला, 2,000. 42,000 टोटल. अँड सेकंड इफेक्ट ॲप्रिशिएट झालं म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक अकाउंट 2,000. गॉट इट. ऑल्सो बिल्डिंग ॲप्रिशिएट झालेली आहे. लँड अँड बिल्डिंग, लँड ऑब्लिक बिल्डिंग, शॉर्टकट लिहूया 32,000. ओके, ॲड ॲप्रिसिएशन 20%, 6,400. देन टोटल 38,400. अँड सेकंड इफेक्ट अगेन रिव्हॅल्युएशनच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट. गॉट इट. नंबर 4 फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 20%. व्हेरी सिम्पल ॲडजस्टमेंट. अगेन फर्निचर, फर्निचरची व्हॅल्यू बघा फर्निचर आहे 22,000. ओके, अँड 22,000ला आपल्याला डेप्रिसिएट करायचं आहे. पर्सेंटेज दिलेलं आहे 20%, म्हणजे 4,400 मायनस करायची. ओके, तर किती बॅलन्स उरेल, 20, 18, 17,600. 18 राईट. अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला 2 फर्निचर अकाउंट. ओके, त्यानंतर आपल्याला एक ॲडजस्टमेंट त्यांनी यामध्ये दिलेली आहे. कॅपिटल अकाउंट्स ऑफ ऑल पार्टनर. लास्ट ॲडजस्टमेंट आहे
टू बी ॲडजस्टेड देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रो कॅश अकाउंट. म्हणजे फिक्स कॅपिटलची ॲडजस्टमेंट होती, तर फिक्स कॅपिटलसाठी आपल्याला न्यू रेशो माहीत पाहिजे, राईट. तर न्यू रेशोची एक वर्किंग नोट करावी लागेल. मी ते वर्किंग नोट तुम्हाला लगेच करून दाखवतो, नंतर पुन्हा हे इरेज करून घेऊ आपण. न्यू रेशो काढायचा आहे. न्यू रेशो आपल्याला दिलेला आहे का बघू आपण एकदा. तर न्यू रेशो आपल्याला दिलेला नाही, म्हणून आपण डायरेक्ट न्यू रेशो काढू. मी शॉर्टकट पद्धतीने कॅल्क्युलेट करतो किंवा बघा वर्किंग नोट करावी लागेल. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. तर याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला बॅलन्स ऑफ वनची व्हॅल्यू माहीत पाहिजे बाळांनो. बॅलन्स ऑफ वन इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ भरत. शॉर्टकट पद्धतीने मी काढतोय. ओके, भरत. तर 1 मायनस भरतचा शेअर किती दिलेला होता त्यांनी 1/5. ओके, 1/5 म्हणजे 4/5 आपल्याला हा बॅलन्स ऑफ वनची व्हॅल्यू मिळेल, राईट. आणि त्यानंतर सेकंड आपण न्यू रेशो डायरेक्ट कॅल्क्युलेट करूया. न्यू रेशोचा फॉर्म्युला होप सो तुम्हाला आठवला असेल परीक्षेमध्ये. बॅलन्स ऑफ 1 इंटू ओल्ड रेशो, राईट. ओल्ड पार्टनर आहे आपल्याकडे राम आणि श्याम. तर रामचा रेशो बघा, बॅलन्स ऑफ वन दोघांसाठी सेम राहील 4/5 अँड 4/5. ओके, त्यानंतर इंटू ओल्ड रेशो लिहायचं आहे आपल्याला. ते 3:1 म्हणजे 3/4 1/4. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू. 12 अँड 20, राईट. इथे 4 अँड 20 अँड 1/5 म्हणजे याचा पण बॅलन्स कसं मिळेल आपल्याला बघा. बॅलन्स ऑफ 1 इंटू ओल्ड रेशो आपल्याला फक्त न्यू रेशो काढायचा कोणाचा आहे रामचा आणि श्यामचा. आणि जो नवीन पार्टनर आहे भरतचा ऑलरेडी दिलेला आहे 1/5, पण आपण इक्वल करून घेऊ भरतसाठी. तर 1/5 इंटू 5ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा बेस त्यांचा 20 येईल. तर बाळांनो याचा आन्सर राहील 4/4, राईट. म्हणजे इथे येईल 4 इंटू 20. या पद्धतीने न्यू रेशो मिळेल. शॉर्टकट जर केलं तर याला आपण 4ने बघा सगळ्याला डिवाईड करू शकतो आपण. तर इथे 3, इथे 1 1, 3:1:1 या पद्धतीने आपल्याला रेशो मिळेल, बरोबर. तर ही एक वर्किंग नोट तुम्हाला अशी करायची होती. या वर्किंग नोट केल्यानंतर न्यू रेशो मिळेल आणि न्यू रेशोनुसार आपल्याला कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. तर कॅपिटल ॲडजस्टमेंटची वर्किंग नोट मी पुन्हा इथे दाखवतो. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. ओके, आता कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. तर बघा आपण इथे त्याला फिक्स कॅपिटल असं नाव देऊ. फिक्स कॅपिटल. तिघांचं नाव लिहायचं राम, श्याम अँड भरत. ओके, त्यांचा रेशो आपल्याला तर माहीतच आहे. आता इथे आपल्याला एकदा बघावं लागेल का न्यू पार्टनरचा कॅपिटल दिलेला आहे का. तर बघा न्यू पार्टनर आपल्याकडे होता भरत आणि भरतचं शेअर आहे 1 शेअरसाठी त्यांनी 40,000 दिले होते, राईट. तर बाकीचे जे आहे त्या न्यू रेशोनुसार आपल्याला कॅपिटल देणार होते. मग आपण जसं केलं म्हणजे 40,000 इंटू भरतचं बघा 1 होतं, तर 40,000 आपल्याला मिळाले. त्यानंतर श्यामचं सुद्धा 40,000 इंटू 1च येईल. ते इथे येणार आहे 40,000 आणि ते 40,000 इंटू 3 म्हणजे 1,20,000. या पद्धतीने आपल्याला न्यू कॅपिटल मिळेल. ओके, ॲडजस्ट करावं लागेल. आता याचे दोन इफेक्ट आपण काय करणार होतो. तर पहिला कॅपिटलच्या डेबिटला 2 बॅलन्स कॅरीड डाऊन 1,20,000 40,000 अँड 40,000 अँड सेकंड लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट राम, श्याम, भरत 1,20,000 40 अँड 40 2 लाख याची टोटल मिळेल. सर्वचे सर्व क्वेश्चन आपल्या बुक्समधलेच आहे बाळांनो. फक्त व्हॅल्यूमध्ये थोडासा चेंजेस, नावामध्ये चेंजेस आपल्याला करून दिलेला आहे. बरेच विद्यार्थी ज्यांनी प्रॅक्टिस चांगली केलेली आहे त्यांना लगेच समजलं असेल का पेपरमध्ये जे क्वेश्चन आहे ते तुम्ही केलेल्या प्रॅक्टिसमधलेच आलेले आहे. फक्त त्याच्या व्हॅल्यू हाफ किंवा डबल असे झालेले आहे आणि नाव चेंजेस झालेलं आहे. ओके, तर या पद्धतीने आपल्याला ॲडजस्टमेंट नंबर जी लास्ट होती 5 ती सॉल्व करायची होती. आता रिमेनिंग क्वेश्चन ट्रान्सफर करू. ते एवढं तुम्ही एकदा वर्किंग नोटचं स्क्रीनशॉट काढून घ्या, मग बाकी आपण पुढे कंटिन्यू करू. ओके, आता आपण राहिलेला क्वेश्चन ट्रान्सफर करू. तर बघा लायबिलिटी साईडपासून सगळ्यात अगोदर क्रेडिटर्स दिलेले आहे. जे लायबिलिटीला जाणार आहे क्रेडिटर्स, थोडीशी जागा सोडून देते कारण डिफरन्स असेल तर आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे.
क्रेडिटर्स किती आहे 80,000. देन बिल्स पेबल 42,000 सॉरी. त्यानंतर कॅपिटलचा बॅलन्स आपण कॅपिटलमध्ये घेणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,20,000 अँड 40,000. त्यानंतर जनरल रिझर्व 16,000 टोटल आहे. डिस्ट्रीब्युशन केलं तर 12,000 अँड 4,000 आपल्याला मिळेल. ओके. ॲसेट साईडमध्ये कॅशचा बॅलन्स कॅशमध्ये घ्यावा लागेल. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 80,000. त्यानंतर बाळांनो सन्डे डेटर्स लँड अँड बिल्डिंग स्टॉक प्लांट सगळं यूज झालेलं आहे. ओके. सन्डे डेटर्स स्टॉक लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी हा पॉईंट राहिलेला आहे. बघा प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू किती आहे 60,000. ओके. चला आता क्लोज करूया. तर सगळ्यात अगोदर बघा रिव्हॅल्युएशनची कोणती साईड मोठी आहे. रिव्हॅल्युएशनची बघा इथे 7,600 इथे 8,000. ओके. 8,400 डिफरन्स मायनस करायचं आपल्याला 7,600. 8,400 मधून 7,600 वजा केले तर बघा 0 0 त्यानंतर 8 आणि 0 म्हणजे 800 बॅलन्स मिळेल. ओके. 800. 2 नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन याचं डिस्ट्रीब्युशन राम आणि श्याममध्ये कसं होईल 600 अँड 200. त्याचा सेकंड इफेक्ट जाईल कॅपिटलच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट नेट प्रॉफिट 600 200 डॅश. त्यानंतर आपण काय करायचं बाळांनो आठवतं आहे तुम्हाला. तर आपण सगळ्यात अगोदर न्यू पार्टनरचं अकाउंट क्लोज करायचं. न्यू पार्टनर याच्यामध्ये कोण आहे भरतचं बघा जेव्हा फिक्स कॅपिटलची वर्किंग नोट करावी लागती त्यावेळेस न्यू पार्टनरचं कॅपिटल हे टॅली होऊन जात असतं म्हणजे दोन्ही साईड सेम येतात. ओके. म्हणून इथे बॅलन्स येणार नाही. श्यामची बघा क्रेडिट साईड मोठी आहे 59,200 डिफरन्स 9,200चा मिळेल. बरोबर. त्यानंतर भरत 1,20,000 35 45 47 147,600 डिफरन्स येईल 27,600. आता हा जो डिफरन्स आहे हे आपल्याला ॲडजस्टमेंट नंबर 5 मध्ये सांगितलं होतं. जर डिफरन्स येत असेल तरीसुद्धा तर तो आपल्याला कॅश अकाउंट थ्रू ॲडजस्ट करायचा आहे. म्हणून आपण इथे लिहिणार कॅश अकाउंट म्हणजे एवढा बॅलन्स आपल्याला पेड करून टाकायचा आहे. हा बॅलन्स काय होणार आहे पेड. तर आपण कॅश अकाउंटच्या क्रेडिटला हा बॅलन्स घेऊ बाय कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये राम आणि श्याम 27,600 अँड 9,200 राईट. तर 27 प्लस 36,800 बॅलन्स मिळेल. ओके. देन कॅश अकाउंट क्लोज करूया. कॅशची बघा डेबिट साईड मला ग्रेटर वाटत आहे 1,20,000 1,40,000. ओके. 1,40,000 मधून मायनस करायचे आपल्याला 36,800 तो 1,00,000 त्यानंतर 3,200. ओके. कारण 36 37 राईट इतका बॅलन्स सुरू आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन ॲसेट साईडला आपण हा बॅलन्स शो करणार इथे कॅश अकाउंट 1,03,200. आता फक्त एकच मिनटं लागेल क्लोज म्हणजे टॅली करायला. टोटल करून घेऊ. अशा पद्धतीने आपला हा क्वेश्चन नंबर सेकंड कंप्लीट होतो. 2,80,000 3,20,000 ओके 3,22,000 बॅलन्स आला पाहिजे. बरोबर. 1,20,000 2,00,000 3,20,000 3,22,000. आता हा बॅलन्स पण तेवढाच आला पाहिजे. टोटल करतो फक्त. तर यांची टोटल किती मिळेल बघा ना आपल्याला 3,22,000. या पद्धतीने हे आन्सर टॅली होईल. तर क्वेश्चन नंबर सेकंडचा आन्सर प्रॉपर आन्सर हे होतं. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आपण लगेच सॉल्व करूया. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढू शकता.